आपल्या परिसरातील राजकीय, क्राईम व सामाजिक अपडेट जाणून घेण्यासाठी पाहत रहा स्टार वन न्यूज वर्तमान। डॉक्टर रामदासजी आठवले विजन फाउंडेशनच्या वतीने उद्योग मेळावा मोठ्या उत्साहात संपन्न। प्रत्येक शुभ कार्यासाठी आत्ताच संपर्क करा जय अंबे पंजाबी ढोल आणि बँजो पार्टी, प्रोप्रायटर गायकवाड बंधू विटा। डॉक्टर रामदासजी आठवले विजन फाउंडेशनच्या वतीने उद्योग मेळावा मोठ्या उत्साहात संपन्न। सांगली जिल्हा तालुका खानापूर विटा शहरात दिनांक 24/7/2024 रोजी डॉक्टर रामदासजी आठवले विजन फाउंडेशनच्या वतीने भव्य उद्योग मेळावा आयोजित करण्यात आला होता। या मेळाव्याचे प्रमुख पाहुणे म्हणून विटा पोलीस स्टेशनचे उपनिरीक्षक विशाल काळे, भिंगारदेवे साहेब, सांगली जिल्हा उद्योग केंद्राचे व्यवस्थापक माननीय अमरजीत गायकवाड व जिल्हा उद्योग केंद्र निरीक्षक सौ नसरीन पटेल, आरपीआयचे जिल्हाध्यक्ष राजेंद्र बापू खरात, विजन फाउंडेशनचे संस्थापक अध्यक्ष माननीय नवनीत लोंढे, मुस्लिम आघाडीचे कार्याध्यक्ष इसाक पिरजादे, महिला आघाडी जिल्हाध्यक्ष अश्विनी तोरणे, महिला आघाडी तालुका अध्यक्ष सुष्मिता मोटे, सांगली जिल्हा उपाध्यक्ष चंद्रकांत कांबळे, मुस्लिम आघाडी खानापूर तालुका अध्यक्ष बशीरभाई मुजावर, रिपब्लिकन पक्षाचे ज्येष्ठ नेते भीमराव कदम, तालुका उपाध्यक्ष सुरेश कांबळे, शरद घाडगे, रोजगार आघाडी खानापूर तालुका अध्यक्ष गणेश पवार, महादेव पाटोळे, लेंगरे शाखा अध्यक्ष कांता खेलारे, बॉम्बेवाडी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर जयंती महोत्सव समितीचे अध्यक्ष नितीन खरात, कलाकार संघटनेचे अध्यक्ष सुनील भाऊ तोरणे असे कर्तबदार मार्गदर्शन या मेळाव्याच्या वेळी उपस्थित होते। यामध्ये केंद्र शासनाचे पंतप्रधान रोजगार निर्मिती कार्यक्रम योजना आणि ग्रामीण रोजगार निर्मिती योजनांना एकत्रित करून पंतप्रधान रोजगार निर्मिती कार्यक्रम 15 ऑगस्ट 2008 पासून जाहीर केली आहे। सदर योजनेच्या मुख्य उद्देशात स्वयंरोजगार उभारणी प्रोत्साहन देण्यासाठी सुलभ तत्वांवर भांडवल उभारणी करून देणे हा राज्यात राष्ट्रीय बँकामार्फत सदर योजनेअंतर्गत अर्थसहाय्यक उपलब्ध करून देण्यात येते। खादी ग्रामोद्योग आयोग मंडळ तसेच जिल्हा उद्योग केंद्र या यंत्रणेमार्फत योजनेची अंमलबजावणी करण्यात येते। मुंबई सदर योजनेसाठी नोडल एजन्सी सहाय्य बँकामार्फत केले जाते। उद्योग घटकांना 5 ते 10% रक्कम स्वयं गुंतवणूक करावी लागते व 90 ते 95% रक्कम बँकेमार्फत उपलब्ध करून देण्यात येते। तसेच निमशहरी व ग्रामीण भागात अति लहान उद्योगांना आर्थिक सहाय्य उपलब्ध करून त्यांचा विकास होण्याच्या दृष्टिकोनातून अधिक रोजगार संधी व स्वयंरोजगार निर्माण करण्यासाठी जिल्हा उद्योग केंद्र कर्ज योजना सुरू करण्यात आली आहे, असे या मेळाव्यावेळी सांगण्यात आले। हल्ली चौफेर बेरोजगारीचा मारा सुशिक्षित तरुणाईला भेसाळत असून मेळाव्याला बेरोजगारीवरती मात करून स्वावलंबी होण्यासाठी संधी असून याचा लाभ प्रत्येक बेरोजगारी तरुणांनी घ्यावा, असे आवाहन ॲडव्होकेट तुषार लोंढे यांच्या वतीने करण्यात आले। यावेळी आरपीआय कार्यकर्त्यांसोबतच समाजातील महिला व पुरुष मोठ्या संख्येने उपस्थित होते। या कार्यक्रमाचे संपूर्ण सूत्रसंचालन सौ निकिता लोंढे मॅडम यांनी केले। डॉक्टर रामदास आठवले विजन फाउंडेशनचे संस्थापक अध्यक्ष तथा खानापूर तालुका अध्यक्ष नवनीत लोंढे साहेब यांच्या संकल्पनेतून हा उद्योग मेळावा आयोजित करण्यात आला होता। केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री माननीय डॉक्टर रामदासजी आठवले साहेब यांचा एक आदर्श घेऊन उभारली असून गोरगरीब जनसामान्य जनतेच्या सामाजिक व आर्थिक स्थिती सक्षम करून स्वाभिमानाने जगण्याचा अधिकार व शासनाच्या योजना संस्थेच्या माध्यमाने घरोघरी पोहोचवण्याचे काम संस्थापक अध्यक्ष माननीय श्री नवनीत लोंढे साहेब यांनी हाती घेतलेले आहे। तरी मी सर्व यांचेही स्वागत तसेच माननीय कुमारी नसरीन पटेल मॅडम, उद्योग निरीक्षक जिल्हा उद्योग केंद्र सांगली यांचेही स्वागत। सर्वसमोर बसलेल्या सर्व उपस्थितांचे डॉक्टर रामदास आठवले विजन फाउंडेशन तर्फे हार्दिक स्वागत। सदर कार्यक्रमाचे उद्घाटन माननीय श्री शरद घाडगे साहेब, वरिष्ठ पोलीस निरीक्षक विटा पोलीस स्टेशन यांचे सहर्ष स्वागत। तसेच माननीय श्री राजेंद्र बापू खरात, रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाचे सांगली जिल्हाध्यक्ष तुम्हाला चांगलं मार्गदर्शन करतील आणि या उद्योग मेळाव्यातून काहीतरी जो कार्यक्रम आयोजित केलेला आहे त्याचा आउटपुट आपल्या भागातील जे तरुण आहेत किंवा जे इतर लोक आहेत त्यांनी या कार्यक्रमाचा चांगला उपयोग करून घ्यावा अशी सर्वांना एक विनंती करेन। अशा बातम्या पाहण्यासाठी आमच्या चॅनेलला लाईक, शेअर, सबस्क्राईब करा।